नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदित्य हा सागरकडे कायमचा जाण्यासाठी बॅग भरत असतो. त्याच वेळेला त्याच्याकडे सावनी येते आणि म्हणते की आधी बेटा, जुना टूथब्रश आहे ना तो तुझ्याकडे नको घेऊन जाऊस, हा नवीन घे तू. तो तसाच तिथे राहू दे. त्याला वापरून बराच वेळ झालाय. आता तू पप्पाकडे जाशील ना तर सगळ्या गोष्टी तुझ्या व्यवस्थित असायला हव्यात, बरोबर की नाही? आणि हो, व्यवस्थित राहा. तुला जे काही सगळं काही हवंय ना ते तू पप्पाकडे हक्काने माग. परंतु हो, त्या मुक्ता आंटीकडे अजिबात नको हां. तुला आजी, आत्तू, काका सगळं काही देतील, परंतु मुक्ता आंटी नको. कारण माझ्या आधी बेटाला कोणी नाही बोललेलं मला अजिबात आवडत नाही. आणि मग आता इथे तू थोडा वेल मॅनर्ड राहा, ओके, असं ती त्याला समजावते. त्याच वेळेला मग आता आधी हा सावनीला मिठी मारतो आणि म्हणतो की मम्मा. तेव्हा मग आता सावनीलाही खूप रडू येत असतं आणि खूप वाईट वाटत असतं. तिचा आधी कायमचा तिच्यापासून दूर जातोय. त्याच वेळेला मग आता इथे आधी म्हणतो की मम्मा, खरंच मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय. तू इथे एकटी राहणार आहेस, तू कशी राहणार आहेस आणि कुठे राहणार आहेस? तेव्हा मग ती म्हणते की अरे बेटा, त्यात काय एवढं, मी राहीन, तू माझी काळजी करू नकोस. तेव्हा मग आता तो म्हणतो की मम्मा, पण तू कुठे राहणार आहेस? नाहीतर एक काम कर ना, तू चल ना माझ्याबरोबर तिथे, कोणीच काही बोलणार नाही. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की नाही आधी बेटा, मला तिकडे येऊन चालणार नाही. कारण मला तिथे कोणालाही मी आवडत नाही ना, त्यामुळे मग मी तिथे येऊ शकत नाही. पण बेटा, तू तिथे एन्जॉय कर, कसल्याही प्रकारची काळजी करू नकोस, ओके बेटा, असं ती त्याला आता समजवत असते. आणि त्यानंतर मग आता इथे आधी तू तिथे सगळी मजा कर. सगळेजण तुझ्या आवडीचे असतील, तिथे सई असेल, पप्पा असतील आणि त्यानंतर आजी असेल, आतू आणि काका सगळेजण असतील. लकी काका पण तुझे खूप लाड करेल. ओके, तू सगळी स्वतःची खूप काळजी घे आणि व्यवस्थित कर सगळं. अभ्यास नीट कर, सगळं काही व्यवस्थित कर. तू स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. आणि हो, काळजी करू नकोस. तुला मम्माची आठवण येईल ना तर मम्मा तुला भेटायला येईल. डोंट वरी आधी, माय क्यूट बाय, माय हँडसम बॉय, असं म्हणून आता ती त्याच्या गालावरून हात फिरवत असते. आणि आधीचा चेहरा बिचाऱ्याचा भरपूर पडलेला असतो, कारण त्याला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. आणि मग पुन्हा एकदा ती आधीला जवळ घेते आणि रडत असते आणि म्हणते की काळजी करू नकोस बच्चा, मी आहे, नेहमी तुझ्यासोबत आहे. आणि तुझी मम्मा तुला हेच मागते की तुझं सगळं आयुष्य व्यवस्थित होऊ दे. मी तुझ्यासाठी बापाकडे प्रे करेन, ओके, असं म्हणून ती आता त्याच्यासमोर रडण्याचं अगदी नाटक करत असते. आणि तिला आतून खरं तर खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणते की माझा आदी हा माझ्यापासून लांब जातोय, माझी दोन्ही मुलंही माझ्यापासून लांब गेलेत. आता मला खूप एकटं वाटणार आहे, मी हरल्यासारखी झालेली आहे. कारण दोन्हीही माझ्या आयुष्यातले हिरे माझ्यापासून लांब होणार आहेत. परंतु डोंट वरी, काही झालं तरीही मी माझ्या मुलांना नेहमी भेटायला येत जाईल. आधी बेटा, मी तुला नेहमीच भेटेन, तू काळजी करू नकोस. हा फक्त स्वतःची व्यवस्थित काळजी घे, तिकडे नीट राहा, सगळं तुला पप्पा देतील, परंतु तू काळजी करू नकोस. आता आधीला प्रश्न पडलेला असतो की मम्मा कुठे राहणार, परंतु ती त्याला समजवते मी इथेच कुठेतरी राहीन, तू काळजी करू नकोस, असं म्हणून ती त्याला शांत करत त्याला म्हणते की तू तुझ्या अभ्यासावर नीट कॉन्सन्ट्रेट कर, सगळं काही व्यवस्थित कर. आणि म्हणते की आधी बेटा, आता पप्पांकडे थोड्याच दिवसात तू जाशील, म्हणूनच आता तुला मी सांगते की सगळं काही व्यवस्थित होऊ दे. आणि मनातल्या मनातच आता इथे ती म्हणत असते की आधी बेटा, तुला माहिती नाही आहे, सागरला मी तुला सोपवते, याचा अर्थ सागरकडून पण एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट मी काढून घेणार आहे, त्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं सावनी आता मनातल्या मनातच म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा घाईघाईने निघालेला असतो. स्वतःचे शूज घेतो आणि मुक्ताचीही चप्पल तिथे ठेवतो आणि म्हणतो की मुक्ता, अहो लवकर चला, आपल्याला जायला उशीर होईल. त्यावेळेला मुक्ता येते आणि म्हणते की हो हो चला, मी निघतेच आहे. त्यावेळेला आता मुक्ताच्या ऑफिसमधून तिच्या रिसेप्शनिस्टचा कॉल येतो की मॅडम, जरा एक इमर्जन्सी होती, तुम्हाला जरा प्लीज यायला मिळेल का? त्यावेळेला मुक्ता म्हणते की ॲक्च्युली माझं पण जरा अर्जंट काम होतं आणि मला बाहेर जायचं होतं, त्यामुळे मला यायला जमत नव्हतं. काय झालं होतं? तेव्हा ती म्हणते की ना ॲक्च्युली एक अर्जंट केस आहे, त्यामुळे तुम्हाला मी बोलवत होते. मुक्ता म्हणते की जरा बघा ना, दुसरा कुठला डॉक्टर अरेंज होतोय का? तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली मॅडम, मी सगळीकडे बघितलं, कुठलाही डॉक्टर अवेलेबल नाही आहे. आणि तो पेशंट आहे ना, तो फक्त तुमचं नाव घेतो आहे की मुक्ता मॅडम हव्यात. आणि राहुल बनसोडे, रोहन बनसोडे असं त्याचं नाव आहे, असं ती सांगते. त्याच वेळेला मग आता मुक्ताच्या लक्षात येतं की तो तिचा नेहमीचा आणि आधीच्या वयाचाच पेशंट आहे. आणि मग आता मॅडमला ती म्हणजेच मुक्ताला ती म्हणते की मॅडम तुम्ही येत आहे ना? तेव्हा मुक्ता म्हणते की हो, तुम्ही सर्जरीची तयारी करून ठेवा, मी येते. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो मुक्ता काय झालं?
मुक्ता म्हणते की सागर, मला तुमच्यासोबत येण्याची खरं तर खूप इच्छा होती, परंतु माझा एक पेशंट आहे रोहन बरसोडे, अहो आधीच्याच वयाचा आहे आणि त्याला खूप जरा अर्जन्सी आहे, म्हणून मला जावं लागेल त्याच्या सर्जरीसाठी. खूप त्रास होतो आहे बिचाराला. तेव्हा मग सागर म्हणतो की हरकत नाही, तुम्ही जाऊन या, मी सगळं काही व्यवस्थित हँडल करतो आणि झालं की तुम्हाला कॉल करतो. मुक्ता म्हणते परंतु सागर, मी तिकडे नाही. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की जे काही घडतंय ते व्यवस्थितपणे बघा आणि तुमच्या आताताईपणाचा किंवा चिडचिडपणाचा सावनी गैरफायदा घेऊ शकते, हे लक्षात ठेवा. आणि तसंच तुम्हाला वागायचं आहे. तुम्हाला अजिबात तिला कुठल्याही प्रकारची हिंट द्यायची नाही किंवा कुठल्याही प्रकारचा गैरसमज निर्माण करायचा नाही, जेणेकरून सावनी त्याच गोष्टीचा वापर करेल आणि पुन्हा आपल्याला त्रास देईल. तेव्हा मग सागर म्हणतो की हो, तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित आहे आणि मी व्यवस्थित हँडल करेन सगळं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की हो सागर, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित हँडल करावंच लागेल, काही झालं तरीही. आपल्या आधीला लवकरात लवकर घरी घेऊन या. फक्त एक सई आणि आपल्या एका सईच्या दूर एक पाऊल पुढे आपला सई, आपला आदित्य आपल्याबरोबर असणार आहे. आणि म्हणूनच आता एवढंच काही ते अंतर आपल्यामध्ये राहिले. एकदा आपल्या आधीला एकदाचं घरी घेऊन आणा, म्हणजे माझं सगळं कुटुंब पूर्ण होणार. माझं कुटुंब हे पूर्ण व्हावं याची स्वप्न मी कधीपासून बघत आहे. आत्ता माझं मात्र हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. माझं सगळं कुटुंब हे एकत्र आलं पाहिजे. काहीही झालं तरीही आधी हा घरी परत आला पाहिजे, असं सगळं आता इथे ती त्याला म्हणत असते. आणि तिचा चेहरा अगदी व्याकुळ झालेला असतो आणि तिला टेन्शनही आलेलं असतं. ती म्हणते की तुम्ही सगळे पेपर्स पुन्हा एकदा नीट केअरफुली वाचा. काहीही लक्षात म्हणजेच काही तक्रार ठेवू नका. त्यावेळेला मग आता सागर म्हणतो की मुक्ता, अहो तुम्ही शांत व्हा, किती काळजी करताय तुम्ही, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे. आता आदित्यची कस्टडी आपल्याकडेच मिळणार आहे. आज फक्त त्या पेपर्सवर सह्या करायच्या आणि त्या बदल्यात आपण सावनीला पैसे देतो आहे, त्यामुळे तिला दुसरं काहीही नको आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला आधी आपल्या घरी येणार आहे आणि तुम्ही आनंदाने त्याचं स्वागत करायचं आहे. काही झालं तरीही तुम्हाला मी टेन्शन येऊ देणार नाही. आधीला मी आणणारच असं तो तिला प्रॉमिस करतो आणि म्हणतो की तुम्ही आता उगीचच एवढा स्ट्रेस घेताय, एवढा स्ट्रेस घेऊ नका आणि हो, तुम्ही तुमच्या त्या पेशंटवर कॉन्सन्ट्रेट करा, असं म्हणून दोघंजणही निघतात. त्यानंतर इथे आता जे सागरचे वकील असतात, सावंत वकील, ते म्हणतात की हे बघा मॅडम, या पेपर्स आहेत, याच्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ह्या दोन्ही पार्टीला मान्य आहेत असं यात लिहिलं आहे, म्हणून त्यामुळे तुम्ही त्याच्यावर सह्या करायच्यात. त्याच वेळेला मग आता कल्याणकर वकील म्हणतो की हो, सगळं काही सहमतानेच झालेलं आहे, त्यामुळे पेपरवर सही करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आम्ही पेपर्सवर सही करू, त्याचप्रमाणे तुम्हालाही त्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. त्याच वेळेला आता इथे सागर हा पुन्हा ते पेपर्स वाचायला लागतो आणि मग आता सावनी म्हणते की काय, हे पेपर्स पुन्हा वाचतोय तू? तेव्हा तो म्हणतो की हो, मला हे पेपर्स पुन्हा वाचायचे, तुला काही प्रॉब्लेम आहे का? मी हे पेपर्स वाचतोय, असं म्हणून तो आता तिला गप्प करतो आणि सावनीही त्याच्याकडे बघतच राहते. त्याच वेळेला आता सागर हा पेपर वाचत असताना त्याला मुद्दामच ती डिवचत असते आणि म्हणते की बापरे, इतके पेपर्स वाचायला जर तू वेळ घेतलास ना, तर इथल्या इथे अरे संध्याकाळ होईल, शिवाय वर्षही लोटून जातील. प्रत्येक पेपर हे एवढे वाचण्याची काय गरज आहे? आणि अरे प्रत्येक वेळेला एक एक क्लॉज वाचण्याची काय गरज आहे? हे जे काही पेपर्स काल होते तेच आज आहेत, असं ती त्याला समजवते, परंतु सागर काही ऐकत नाही. तर इकडे इंद्रा ही मस्तपैकी गाजरचा हलवा बनवते आणि गाजरचा हलवा बनवून तो झाकून ठेवते. त्याच वेळेला आता तिथे इंद्राला बघत स्वाती येते आणि म्हणते की मम्मी वा, अगं गाजरचा हलवाचा सुगंध आहे ना, तो मस्तपैकी पसरला आहे गं, खरंच खूप छान वास येतो आहे. त्याच वेळेला मग आता इथे स्वाती म्हणत असते की खूप छान. मग ती म्हणते की हे काय, चिंबोरीचं कालवण? तेव्हा मग ती म्हणते की हो, हे बघ अगं, गाजरचा हलवा तर जायला, चिंबोरीचं कालवण करते मी आता. आणि एकदा की हे वाटण ह्याच्यात टाकलं, उकळी आणली की मस्तपैकी घमघमाट सुटेल. तेव्हा मग स्वाती म्हणते की हो, खरंच खूप छान. मग इंद्रा तिला म्हणते की मग माझा आदित्य येणार आहे, माझा आदित्य येणाराने त्याला खूप खुशी होणार आहे. एकदा की तो आदित्य दरवाजात आला की म्हणणार, आजी तुम्ही चिंबोरीचं कालवण बनवलं ना, आणि हे ऐकून ती खूपच खुश होईल. स्वाती म्हणते की हो गं मम्मी, आदित्यला हे सगळं खायला असलं त्याच्या आवडीचं की त्याला खूपच आनंद होतो ना. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो, माझ्या आधीला इकडे सगळा आनंद मिळणार आहे, परंतु ती सावनी या सावनीची सावली मी माझ्या आधीवर कधीच पडून देणार नाही. माझ्या मुलाला मी नीट सांभाळणार, असं ती आता आनंदाने म्हणत असते. त्यानंतर इकडे आता सागर हे सगळे काही पेपर्स वाचत असतो आणि तो तिच्या बोलण्याकडे अजिबातही लक्ष देत नसतो. आणि त्याच वेळेला सावंत वकिलांना सागर सांगतो की मला पुन्हा एकदा पेपर्स वाचायचे आहेत, त्यामुळे ते मला वाचू द्यावे. त्यावेळेला मग आता इथे लगेच सावनी म्हणते की अहो कल्याणकर वकील,
पेपर वाचायला हा सागर इतका वेळ लागतोय, मला तर वाटतंय की कदाचित ना या सगळ्याला पूर्ण वर्ष लोटून जाईल, तरीही काही व्हायचं नाही. आपल्याला असंच बसावं लागेल असं मला वाटते, असं इथे आता ती बोलून दाखवत असते. मग सागर म्हणतो की काय नाही, काही गरज नाही आहे, घे हे पेपर्स आणि तुझेच पेपर्स आहेत हे, त्याच्यामुळे तू त्याच्यावर सही करू शकतेस. असं म्हणून आता सागर हा तिच्याकडे पेपर फेकतो आणि तिला सही कर असं सांगत असतो. तेव्हा सावनी म्हणते की हो हो, मी सही करतच आहे. सागर म्हणतो की हो, तू तर अगदी काय आनंदाने सही करशील गं, कारण तू काय करतेस हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि त्याच वेळेला मग आता सावनी त्या पेपर्सवर सह्या करत असते. आणि त्याच वेळेला आता सावनी विचार करते की काहीतरी केलं पाहिजे, जेणेकरून सागरचं आणि त्याच्या वकिलाचं लक्ष मला हटवलं पाहिजे. त्यानंतर मग आता सावनी बोलायला सुरुवात करते. सागर, तुला मी एक गोष्ट सांगते की माझा मुलगा आदी, आता याची कस्टडी मी तुला कायमची देत आहे. परंतु माझ्या आधीला व्यवस्थित राहता आला पाहिजे. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास तुझ्याकडे होता कामा नये. त्याला चांगले संस्कार झाले पाहिजेत आणि त्याचं सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे असंच मला वाटतंय. त्यावेळेला मग आता सागर अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की सावनी, चांगले संस्कार आणि चांगलं वागणं याबद्दल तू तर मला शिकवण्याची काहीच गरज नाही आहे. तू आधीला एवढ्या वर्षामध्ये काय संस्कार दिलेत ना, हे मला चांगलंच माहिती आहे, म्हणून मी तुला सांगते. तिकडे तू काय केलं आहेस, त्याला जंक फूड, शिळा डब्बा आणि बाहेरचं खाणं याशिवाय तू त्याला दुसरं काही शिकवलेलं नाहीस. त्यामुळे तू त्याबद्दल बोलण्याची गरज नाही आहे. घरामध्ये स्वाती आहे आणि मम्मी आहे, त्याचप्रमाणे मुक्ता देखील आहेत, त्याच्यामुळे तुला काहीही बोलण्याची गरज नाही आहे. त्या आधीवर जे काही संस्कार होतील ना, ते व्यवस्थितच होतील असं सगळं आता सागर तिला मुद्दामच टोमणा मारून बोलत असतो. त्याच वेळेला सावनी म्हणते की सागर, तुझ्या त्या घरामध्ये ना मी बघितलं आहे की काय संस्कार मिळतात. तुझा भाऊ लकी, त्याला मी पाहिलं आहे ना, त्याच्यावर नेमके काय संस्कार आहेत आणि तो कसा वागतो हे सगळं मी पाहिलं आहे. त्याच्यामुळे माझ्या लकीवर म्हणजेच माझ्या आधीवर कुठल्याही प्रकारचे असे संस्कार होऊ नये असंच मला वाटतं. नाहीतर मी सांगून ठेवते हां, मला जरा काही माझ्या आधीमध्ये बदल दिसला तर मी माझ्या आधीला पुन्हा माझ्या घरी घेऊन येईन, लक्षात ठेव. पुन्हा माझ्याकडे त्याला मी परत करेन. तेव्हा मग आता इथे सागर म्हणतो की तुझी बडबड बंद कर आणि एकदाच्या त्या पेपर्सवर सह्या कर कर असं ती त्याला बोलत असते. त्याच वेळेला ती म्हणते की हां, मी आता जे काही बोलले ना ते अगदी खरं खरं बोलली आहे. त्यामुळे काही झालं तरीही माझ्या आधीला मी परत माझ्याकडे घेऊ शकते, जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे चुकीचे संस्कार झाले तर. या सगळ्या गोष्टी मी बघतच आहे. माझा आधी कसा आहे ते मला चांगलंच माहिती आहे. मग आता सागरला खूप राग आलेला असतो. सागर म्हणतो की मला माहिती आहे तू आधीला माझ्याकडे देतेस, त्याच्या बदल्यात तू पैशानेच तर हा सगळा सौदा करतेस ना. म्हणजे तू मला पैसे मागतेस आणि त्या बदल्यात आधीला देतेस. स्वतःच्या मुलाला विकतेस, लाज सोडलेली बाई आहेस तू आणि मला काय सांगतेस. तेव्हा मग सागरला ती म्हणते की तू पण तर तेच करतोयस ना. मी पैसे घेते, तू देतोयस, तू पण तेच करतोय. आता सागर चिडतो आणि पाठ फिरवतो. आणि सावनी म्हणते की पाठ फिरवू नकोस आता. आणि मग तिचा हेतू साध्य झालेला असतो. सावनी कल्याणकर वकिलाला सावंत वकिलाशी गप्पा मारायला सांगते. त्याला खुणावते की तू ह्याला गप्पांमध्ये बिझी करून ठेव आणि मी इकडे आपलं काम करते. म्हणून आता इथे सावनी ही सागरचंही लक्ष नसतं आणि तिथे कल्याणकर वकिलाचंही म्हणजेच सावंतचं लक्ष नसतं. त्यामुळे आता सागर डोळे बंद करून असतो आणि सावनी जे काही बोलते त्याचा त्याला खूप चीड आलेली असते. आता सावनी प्रत्येक पेपर्सवर सह्या करत असते आणि त्यानंतर सागर देखील तिथे लक्ष देत नसतो आणि म्हणत असतो की अजून किती वेळ लागणार आहे सही करायला. त्याच वेळेला आता तिने ते पेपर्स मिसप्लेस केलेले असतात, म्हणजेच जो तिला हवा आहे तो पेपर्स त्या ॲग्रीमेंटमध्ये ॲड केलेला असतो आणि दुसरा पेपर बाजूला काढून टाकलेला असतो. आता सावनी म्हणते की हो घे, झाल्या सह्या, कितीचा वेळ लागतो आहे असं सह्या करायला, असं म्हणून ती त्याला मुद्दाम टोमणा मारते आणि त्याच्याकडे पेपर्सवर देते आणि म्हणते की हे घे, कर पेपरवर सह्या, असं म्हणून आता इथे सागर हा तिच्याकडे बघतच राहतो. त्यानंतर इथे आता स्वाती ही फोनवर बोलत असते. स्वाती आता लकीला सांगत असते की लकी, अरे काय कर ना, मस्तपैकी कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन ये. मम्मीने बाकीचं सगळं तर बनवलेलं आहे, तू एक काम कर, तू कोल्ड्रिंकच्या बाटल्या घेऊन ये आणि हो आपल्यासाठी पण जास्त घेऊन ये, कारण का आपणही पिऊ आधीसोबत आणि त्यालाही या सगळ्याचं खूप एन्जॉयमेंट होईल. त्याच वेळेला इंद्रा म्हणते की हो हो अगं स्वाती, त्याला सांग जास्त बाटल्या आणायला. आणि मग स्वाती म्हणते की हो मम्मी, मी सांगितलेलं आहे, लक्की तेवढ्यातच येतोय आणि ते काय ते बड्डे पॉप्स असतात ना ते देखील आणायला सांगितलेत. तेव्हा मग ती म्हणते की ते म्हणजे काय असतात. मग स्वाती सांगते की अगं मम्मी, ते नसतं का, आपण जोरात उडवतो त्यामधून सोनेरी चंदेरी असे सगळे टिकल्या बाहेर पडतात
आणि ती नळ काढली. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हो, जे हवं ते आणा, सगळं आणा. माझ्या आधीला कसं बरं वाटलं पाहिजे, त्याला आनंद झाला पाहिजे घरात आल्यावर. आज आपलं जंगी सेलिब्रेशन आहे. काही झालं तरीही इतक्या दिवसानंतर कोलींच्या घरात आनंद होणार आहे, तर तो सेलिब्रेट झालाच पाहिजे, असं इथे ती म्हणत असते. त्यानंतर इंद्रा ही बघते तर मुक्ता आलेली असते आणि ती खोकत असते आणि थकलेली असते. आता इथे इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, ही काय तू एकटीच आली? सागरे आणि आधी कुठे? तेव्हा ती म्हणते की मम्मी, मी जरा क्लिनिकला गेलेली, अर्जन्सी होती म्हणून. एवढ्यात सागर येतच असतील आधीला घेऊन. तेव्हा मग हे ऐकल्यावर मुक्ता म्हणते की मम्मी, मला सांगा की झाली आहे ना सगळी तयारी? ती म्हणते आधीसाठी मी त्याच्या आवडीचा गाजर हलवा बनवला आणि चिंबोरीचं कालवण बनवलं आहे. मुक्ता, तुला त्या कालवणाच्या वासाने त्रास होत असेल ना गं? तेव्हा मुक्ता म्हणते की नाही मम्मी, एवढं काही नाही आहे आणि आत्ता मला सवय झाली. शिवाय आधीच्या आनंदासाठी मला कसलाही त्रास सहन आहे. तेव्हा मग स्वाती म्हणते की बरोबर बोललीस अगदी. लकी पण सगळे कोल्ड्रिंक्स वगैरे आणत आहे. त्याच वेळेला लगेच स्वाती म्हणते की मुक्ता, आपण आपल्या आधीची रूम सजवायला जाऊया का? तेव्हा ती दोघी जात असताना सई येते धावत आणि म्हणते की मुक्ताई मुक्ताई, तुला माहिती आहे का, मी ना आदिदादाची धूम डेकोरेट केलेली आहे. हे ऐकल्यावर आता सगळ्यांना आनंद होतो. सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. आणि त्याच वेळेला मग आता लगेच इंद्रा म्हणते की अगं थोडा वेळ थांबा पोरींनो, एक काम कर मुक्ता, मी गाजरचा हलवा बनवला आहे, जरा टेस्ट कर ना. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की थांबा मी आणते. आणि मग इंद्रा तिला म्हणते की सई माऊ, ये माझी चिंबोरी, गाजरचा हलवा खाशील ना तू, असं म्हणून तिला ती खायला बसवते. आणि मुक्ता सागरला कॉल करत असते आणि सागरचा फोन मात्र सागर उचलत नसतो, म्हणून तिला जरा टेन्शन येत असतं. त्याच वेळेला आता इथे इंद्रा ही आपल्या लाडक्या नातीला म्हणजे सईला खायला हलवा देते आणि मुक्ताकडे येते आणि म्हणते की अगं बाय मुक्ता, काय झालं तुला? अगं इतकी टेन्शनमध्ये कणाला तू? तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, मला ना जरा टेन्शन वाटत होतं, म्हणजे ना काहीतरी अशी आतून जराशी भीती वाटते की काही चुकीचं तर घडणार नाही आहे ना. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की हे बघ मुक्ता, आता सगळं टेन्शन बिन्शन सगळं बाजूला टाकून टाकायचं. काही टेन्शन येणार नाही आहे. अगं आता त्या सावनीचा जलवा खतम झाला आहे. सावनीने आपल्या सगळे हत्यारं टाकलेत. आता तिची नांगी आपण चांगली बसवली. आता आपला आधी आपल्याकडे परत येणारच आहे. तू काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. पण मुक्ता म्हणते की ती सावनी आहे, ती कुठलाही वार करू शकते. मला माहिती आहे की ती कुठल्याही गोष्टी करू शकते. आदित्यची कस्टडी इतके सहजासहजी ती आपल्याला देणार नाही, हे तर मला वाटतच होतं. परंतु असं का वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणखी काहीतरी चुकीची गोष्ट घडणार आहे. म्हणजे माझ्या मनाकडे मला जरा थोडंसं चुकल्यासारखं होतं आहे की काही चुकीचं तर घडणार नाही आहे ना. आता मुक्ता हे सगळं बोलून घरातल्या सगळ्याच बायकांना टेन्शन देते आणि स्वाती आणि इंद्रा सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. आता सागर हे ते पेपर्स घेऊन असतो आणि म्हणतो की आता मी पुन्हा हे सगळे पेपर्स रीड करणार आणि त्यानंतरच साईन करणार आहे. त्याच वेळेला मग आता इथे सागर हे ते पेपर्स बघत असतो. आता मग मुद्दामच सावनी म्हणते की झालं, आता हा परत परत सगळे पेपर्स बघत राहणार आणि सगळ्या पेपर्सवर परत हा साईन करत राहणार. म्हणजे किती वेळ गेला, म्हणजे मला वाटते की आधीची कस्टडी आज याला घ्यायचीच नसावी बहुतेक, म्हणून हा हे सगळं करतोय, असं म्हणून ती तिला मुद्दामच उकसवायला बघत असते. त्याच वेळेला आता इथे सागर पुन्हा ते पेपर्स वाचत असतो आणि सावनी म्हणत असते की जर याने आता पेपर्स वाचले तर मात्र हे सगळी वाट लागली. त्याच वेळेला मग आता सावनी म्हणत असते की सागर, लक्षात ठेव, मी तुला जे जे काही सांगितलंय आदित्यबद्दल ते. आणि त्याच वेळेला मग सागर म्हणतो की हो, मी तुला तेव्हाही समजावलं की आदित्यच्या कस्टडीबद्दल तुला काळजीच करायची नाही. काय झालं तरीही त्याबद्दल तू काळजी करू नको. तो माझा मुलगा आहे, त्याला मी बरोबर बघू शकतो आणि काही झालं तरीही त्याच्याविषयी आता तुला बोलण्याचा काही एक अधिकार उरलेला नाही आहे, असं आता सागर हा रागानेच बोलून दाखवतो. आणि त्याच वेळेला इथे आता सावंत वकील हे त्याच्याकडे बघत असतात आणि सागर हा त्या पेपर्सवर सह्या करू लागतो. आणि त्यानंतर आता इथे सागर म्हणतो की करतोय मी सह्या. आणि पेपर्सवर सह्या करता करता एक पेपर असा येतो ज्याच्यामध्ये सावनीने सही केलेली नसते आणि म्हणून त्याला ते बघून आता टेन्शन येऊ लागतं. आणि तोच नेमका पेपर असतो ज्याच्यामध्ये सावनीने एक मोठा घोळ केलेला असतो. तर मित्रांनो, पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता सावनी ही सागरजवळ पेपर्स देत असताना सागर म्हणतो की हे बघ, या पेपर्सच्या सगळ्या काही अटी मंजूर आहेत आणि हा जो पेपर याच्यामध्ये तू नमूद केलं आहे की आदित्यची कस्टडी तुला मी देणार, त्या बदल्यात तू दरमहा हे पैसे आणि हा घे हा चेक, असं म्हणून तो तिथेच थांबून तिला तो चेक देत असतो, त्या महिन्याचा चेक. त्याच वेळेला इथे आता सावनी म्हणत असते की चुकतोयस तू सागर, तू चुकतोयस, तू पूर्णपणे क्लॉज ऐकलेला नाही आहेस.
त्या क्लॉजमध्ये असं लिहिलेलं आहे की सागर, मी तुला आदित्यची कस्टडी तर देणार, परंतु त्या कस्टडीच्या बदल्यात तू मला माझ्या मुलीची म्हणजेच सईची कस्टडी माझ्याकडे येणार. आदित्य तुझ्याकडे तर सई माझ्याकडे येणार, असं ती म्हणते. त्याच वेळेला हे ऐकल्यावर सगळ्यांना धक्का बसतो आणि सावनी ही सईला हाताला धरून सगळ्यांसमोर म्हणजेच घेऊन चाललेली असते आणि त्याच वेळेला मुक्ताई तिच्या मागे मागे जाते आणि सई माझी सई असं म्हणून तिचा हात धरण्याचा ती प्रयत्न करू लागते, परंतु सईला ती खेचूनच घेऊन चाललेली असते आणि सईला हे अजिबात आवडत नसतं की तिला सावनी घेऊन चालली. म्हणून आता सई ही खूप चिडलेली असते आणि सई म्हणते की मुक्ताई, अगं मुक्ताई, ये ना असं म्हणून ती तिला हाक मारत असते. त्याच वेळेला आता इथे सई ही जोरात सावनीच्या हाताला चावते आणि त्याच वेळेला सावनी ही जोरात कळवळते आणि मग त्याच वेळेला अशा प्रकारे सई ही सावनीच्या हाताला चावून आपल्या मुक्ताईकडे परत जाते आणि धावत धावत आपल्या मुक्ताईला मिठी मारते. त्याच वेळेला आता मुक्ता म्हणते की सावनी, बघितलंस का, तू कितीही मुलीला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न कर, परंतु एक कागदाचा तुकडा माझ्या काळजाच्या तुकड्याला माझ्यापासून लांब करू शकत नाही. काही झालं तरी माझी सई ही माझ्यापासून कधीही दूर जाऊ शकणार नाही, असं आता इथे मुक्ता तिला म्हणते. तू काही कर, परंतु माझी सई ही माझ्यापासून कधीही लांब जाणार नाही. त्याच वेळेला आता इथे हे मुक्ताचं ममत्व जिंकलेलं असतं आणि सावनीची पुन्हा एकदा सगळ्यांसमोर हार झालेली असते. अशाच मालिकांचे अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.